हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनचा मराठीत अर्थ समजून घेणार आहोत. ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे काय? एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माझे वडील मेडिकल प्रोफेशनल म्हणून एका खाजगी कंपनीत राणीगंज वेस्ट बेंगॉल येथे काम करायचे. लेखकाचे वडील. इथे प्रश्न विचारलाय बघा. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. एक मोठ्या परिसरामध्ये स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या परिसराच्या त्या आवारामध्ये आमचं हाऊस एक कॉर्नरला होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि तिथे जो ऑफिसर्स क्लब होता तो आमच्या घराला लागूनच होता. ॲडजेसंट म्हणजे लागूनच असणे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. तो जो परिसर होता तो हिरवळीने, रंगीबिरंगी फुलांनी आणि उंच अशा डेरेदार वृक्षांनी बहरलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. घराघरातील स्वयंपाकघराच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहरदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी इथे कायम आकर्षित होत असत. स्पीसीज ऑफ बर्ड्स म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. अश्वथाच्या झाडावर म्हणजेच कोणतं? पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने तर डेराच थाटला होता. They had all become a part and parcel of our existence and daily life. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. इथे क्वेश्चन विचारलाय, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर येईल, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. There were seasonal vegetables in the kitchen gardens of the household and also some magnificent trees that constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree. हे या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एक लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक पैलू माझ्यासमोर उलगडला. एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. It was a few days into the पूजा वॅकेशन. दुर्गा पूजेची सुटी सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. रायटर पश्चिम बंगाल राणीगंज येथे राहत होते. तर तिथे दुर्गा पूजा हा खूप मोठा उत्सव मनवला जातो. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुटीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी पब्लिश होणाऱ्या मासिकांची व गोष्टींच्या पुस्तकांची वाचण्याची संधी मिळाली होती. आफ्टर अ हार्टी लंच, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ स्टोरी बुक. दुपारच्या अशा भरपेट जेवणानंतर माझ्या आई वडील, माझ्या लहान बहिणी ह्या झोपून गेल्या होत्या आणि मी स्टोरी बुक वाचण्यात निवांत बसलो होतो.
The quiet afternoon presented a perfect backdrop for reading an adventure story. दुपारची ती शांत वेळ एक साहसी कथा वाचण्यासाठी खूपच अशी अनुकूल होती. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, चिमण्यांची चिवचिवाट, द हार्श कॉविंग ऑफ क्रो, कावळ्यांचा कावकाव, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड, उंचावरून उडत जाणाऱ्या घारींचं कर्कश ओरडणं त्या शांततेला भंग करीत होतं. मिनिट्स टिक बाय, आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. थोड्या वेळातच मी ते पुस्तक वाचण्यात मग्न होऊन गेलो होतो, तल्लीन होऊन गेलो होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानकच मला दूरवरून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकायला आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पीक. मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. मला असं वाटलं की कुत्र्यांच्या तावडीमध्ये एखादं दुर्दैवी डुक्कर सापडलं असावं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म क्रॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक त्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांचा भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या आवाजात आणखीनच भर पडली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोझर. मग तो गलका किंवा आवाज जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. माझी उत्सुकता बळावली. लिव्हिंग द बुक असाइड, पुस्तक मी बाजूला सोडून आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. मी काय चाललंय ते बघण्यासाठी वरांड्यात धावलो. I glanced towards the roof of the clubhouse and I saw something horrible. क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे एक भयंकर काहीतरी दिसले. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. एक बलदंड माकड, बहुधा त्या टोळीचा तो प्रमुख असावा, एका माकडाच्या पिलाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. त्या पिलाची केविलवाणी आई आणि टोळीतील इतर माकडं आजूबाजूच्या इमारतींच्या छपरावर गोळा होऊन असह्यपणे त्या पिलाचा जीव जाताना पाहत होते. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिलाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे, त्याची मला आठवण झाली. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मी थोडाही वेळ वाया न घालवता एक काठी माझ्या हातात घेतली अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. द लंगूर वॉज so infuriated that it hardly took any notice of my assault. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. But then I started throwing more stones. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. The dogs on their part raised their pitch of cry. कुत्रे देखील आणखी जोरात भुंकायला लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby
from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरंड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. The baby was listless and appeared to be dead. ते पिलू अगदी गलित गात्र आणि अर्धमेले झालेले होते. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखी चेकाळले. Keeping the dogs at the bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिलाची शेपूट पकडली. The baby appeared inert and lifeless. ते पिलू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. It was indeed a male baby. आणि हो, खरोखरच ते नर पिलू होते. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. माझे आई वडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते. Some of our neighbors had also gathered in the distance. आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. वानराच्या पिलाला मी आमच्या पारसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुरड्यांमध्ये अलगदपणे झोपवले. His body was full of deep bites, marks and scratches. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. Blood was oozing from some of the wounds. काही जखमांमधून रक्तही ओघळत होते. The baby remained motionless. पिलू निश्चित पडले होते. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. पिलाचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. पाण्याची शिंपडी मारल्यावर पिलाला शुद्ध आली आणि ते धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in the state of shock and started trembling like a leaf in the wind. हे भेदरलेले पिलू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पाण्यासारखी थरथरत होते. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with muffled cry, just like a human child would after experiencing trauma. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत ते तो खाऊ लागला. My attention was fixed on the revival of the baby langur. वानराच्या पिलाला प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. Suddenly, I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. त्याच वेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. खुर्ड्यातून मागे वळून मी वर पाहिले
There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. जणू काही आपले पिलू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry little louder. त्या पिलाला आपल्या आईच्या तेथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने हमसून हमसून रडू लागले. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आई आईला तिच्या पिलाकडे जाता यावे म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. पिलाची आई ताबडतोब खाली उतरून खुरड्यापाशी आली आणि पिलाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळली. The baby found great solace in her caring arms. तिच्या मायेच्या मिठीत पिलाला दिलासा मिळाला. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसलेली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिलाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. आपल्या पिलाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. तिच्या डोळ्यातील ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. There sat a universal mother holding a stricken child in her lap. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. Then, in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आपल्या पिलाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship comes into action. एक आई आणि तिच्या पिलाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांना एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे की एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. The mother langur showed me that the food was not
the only means of communication between the man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यामधील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. 55 years have passed since that day. त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. आय एम से आय एम नाऊ 70 years old. मी आज 70 वर्षाचा आहे. But I still fondly remember that encounter of a special kind. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. तपन मुखर्जी या लेसनचे रायटर आहेत तपन मुखर्जी. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि व्हिडिओला लाईक करा.